जिम करत असाल किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर या गोष्टी नक्की टाळाव्यात. फक्त मसल मास वाढावा म्हणून खूप जास्त प्रोटीन घेणे किंवा खूप जास्त एक्सरसाइज करणे चुकीचे आहे. दोष, धातू आणि मल हे सगळे सम अवस्थेत असतील तर तुमची स्ट्रेंथ ही आपोआपच चांगली राहते. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? नंबर 1, व्यायाम करत असताना अर्धशक्ती व्यायाम करावा. म्हणजे तुम्हाला माइल्ड स्वेटिंग होत असताना तुम्ही व्यायाम बंद केला पाहिजे. जर तुमचं डायजेशन हे खूप स्ट्रॉंग असेल तरच प्रोटीन सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे. नाहीतर गॅसेस, ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशन यासारखा त्रास होतो. नंबर 3, जर तुम्हाला बरं वाटत नसेल, अनहेल्दी वाटत असेल तर एक्सरसाइज करू नका. चौथं, हाय प्रोटीन फूड्स जसं की पनीर, टोफू हे घेण्यापेक्षा आपल्याला सहज उपलब्ध असणारे आणि कोणतेही दुष्परिणाम नसणारे दूध, केळी, खजूर, अंजीर, सत्तू, मखाना हे घ्यायला पाहिजे. तर 5, जे पण स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल किंवा मग जिम वर्कआउट करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला नियमित शरीराला तेलाने अभ्यंग करणे गरजेचं आहे. एक्सेस वर्कआउट केल्याने जो वातदोष वाढतो तो अभ्यंग केल्यामुळे वातदोष कमी व्हायला मदत होते, मांसधातूला बल भेटतं आणि मसल्स डेव्हलप होतात. नंबर 6, नर्वस स्टिम्युलेशनसाठी खूप जण जिम वर्कआउट करण्याआधी चहा किंवा कॉफी घेतात. कारण चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्टिम्युलेशन भेटतं, एक्साइटमेंट भेटते, पण पुढे चालून त्याचं ॲडिक्शन सुद्धा होऊ शकतो. अतिरिक्त साखर आपल्या शरीरात गेल्या कारणाने त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त होतात.